आज अहमदनगर शहरामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। तसेच सिद्धार्थनगर येथे असलेल्या पंचशील विद्या मंदिर या ठिकाणी शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी कोटी कोटी नमन करतो, त्यांना विनम्र अभिवादन करतो। आपल्या लोककलेतून, साहित्यातून आणि शब्दांच्या ताकदीवर वंचितांना समाजामध्ये प्रेरणा देऊन या ठिकाणी सन्मान देणारे अण्णाभाऊ साठेंची आज जगभरामध्ये जयंती साजरी होत असताना त्यांचे विचार, त्यांचे सगळे विचार आचरणात आणण्यासाठी पुढच्या पिढीला अत्यंत गरज आहे। संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईमध्ये अण्णाभाऊ साठेंनी आपल्या शब्दांच्या जोरावर देशभरामध्ये वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला। आज अण्णाभाऊ साठे यांची एक महापुरुष म्हणून आपल्या देशभरामध्ये वंचित समाजांना, ज्यांना शोषण होतं, ज्यांना संघर्ष करावा लागतो त्यांच्या प्रश्नांसाठी, समाजामध्ये सन्मान मिळवून देण्यासाठी या ठिकाणी अण्णाभाऊंचं कार्य हे अतिशय भव्य आहे, मोठं आहे। अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अहमदनगर या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने, खासदार लोकनेते निलेश लंके साहेबांच्या वतीने या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर आणि देशभर अण्णाभाऊची जयंती साजरी होत असताना अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळावा हा या सर्व मागणीसाठी समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात ही केलेली आहे। तरी अण्णाभाऊंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी झाला। अण्णांनी जे लिखाण केलं, अण्णांनी फकीरा, वारणीचा वाघ, किंवा हे त्यांच्या कादंबरीवर पिक्चर निघाले। अण्णांचे समाजासाठी मोठं योगदान होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर महात्मा फुले, डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील अशा थोर मोठ्या लोकांनी सामाजिक जीवनासाठी, तळागाळातील लोकांसाठी अनेक आंदोलने उभी केली, चळवळी उभारल्यात। त्यामुळे आमच्यासारखी सामान्य माणूस म्हणून जगण्यास लायक झाले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत घटना लिहिली, त्यामुळे तळागाळातील माणसांना न्याय मिळाला।